वसा जनसेवेचा। जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांगांच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर अखेर कठोर कारवाई सुरुवात झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी 12 सहाय्यक शिक्षक, 1 ग्रामसेवक अधिकारी आणि 1 परिचर अशा एकूण 15 कर्मचाऱ्यांना थेट निलंबित करत प्रशासनात खळबळ उडवली आहे। यूडीआयडी म्हणजेच युनिक डिसेबिलिटी आयडी कार्ड नसतानाही विविध शासकीय सवलती उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली। दिव्यांगांच्या सुरू झालेल्या पडताळणी मोहिमेदरम्यान जिल्हा परिषद स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीने 55 संशयित कर्मचाऱ्यांची यादी तयार केली होती। या सर्वांना 12 मार्च रोजी मूळ कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र वारंवार संधी देऊनही 15 कर्मचारी तपासणीसाठी गैरहजर राहिले। यामुळे त्यांच्या दिव्यांगत्वावर संशय अधिक गडद झाला आणि अखेर सीईओने निलंबनाचा निर्णय घेतला। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून शासनाच्या सवलतींचा गैरवापर करणाऱ्यांवर कुठलीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे। काही कर्मचाऱ्यांकडे यूडीआयडी कार्डच नव्हते, तर काहींच्या प्रमाणपत्रांवर गंभीर शंका उपस्थित झाल्या। या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बोगस मार्गाने लाभ घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संरक्षण आणि गैरप्रकार करणाऱ्यांना शिक्षा हा खरात यांचा स्पष्ट प्रशासनिक फॉर्म्युला पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। दरम्यान सुरुवात झालेल्या या कारवाईनंतर जिल्हाभरात जोरदार चर्चा रंगली असून पुढील काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बोगस दिव्यांग किंवा अस्थिव्यंग प्रमाणपत्र देणार व घेणार यांची उच्चस्तरीय चौकशी होणे फार गरजेचे असून सिटी न्यूजकडे सूत्रांच्या माहितीनुसार ही कारवाईची सुरुवात असून अजून बरीच शेकडोंच्या संख्येत बोगस दिव्यांग किंवा अस्थिव्यंग प्रमाणपत्र धारक आहेत व त्यांनी शासकीय लाभांचा पुरेपूर लाभ घेतला। दुसरे, ज्या दिव्यांग धारकांनी मागील काळात बोगस प्रमाणपत्र बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातून अर्थपूर्ण नियमबाह्य देण्यात व घेण्यात आली, त्या नावांचाही फार मोठा गोप्यस्फोट आम्ही पुराव्यानिशी करणार आहोत। आम्ही जोपर्यंत खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळवून देत नाही, आमचा पाठपुरावा सतत सुरू राहणार। दिव्यांग प्रकरणात दोषी असलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मिळालेल्या माहितीनुसार नावे आम्ही प्रकाशित करीत आहोत। जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज। सिटी न्यूज, वसा जनसेवेचा।